रुपाली ताई, काय झालं? काही कामात होतं का? अगं कामात कुठं? कालपासून काय लपवताय तुम्ही? कुठं काय लपवती तेव्हा? मी माणसाच्या बोलण्या चालण्यावरून ओळखू शकते की हा माणूस काहीतरी लपवतोय. मोना, मोठं कोण आहे ग? तू का मी? रुपाली ताई, तुम्ही मोठे आहात हे मला माहिती आहे, पण मी मर्यादा सोडून बोलतेय का? अहो, एवढे दिवस वंश तुम्हाला छोटे सरकारांच्या जवळ जाऊ देत नव्हत्या, म्हणून तुम्हाला एवढा त्रास होत होता. पण आता तुम्ही आनंदाने छोटे सरकारांसाठी जेवढं होईल तेवढं करता. मग तुम्हीच सांगा, मला शंका नाही येणार का? अगं मोना, शंका काय? हे बघ मोना, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात का? नाही की नाही? आणि मी काय सारखंच आपण असे भांडत बसायचं का? आणि हे बघ, कितीही झालं तरी अमोल अपर्णाचाच मुलगा आहे. हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही ना. काही असो रुपाली ताई, पण तुम्ही बदललाय हे खरं आहे. अगं मोना, हे बघ, बदलले काही नाही. तुला माहिती आहे का, ह्यांनी मला समजून सांगितले की जे आपल्या वाट्याचं असतं ना, ते काही झालं तरी आपल्याला मिळतंच. मग कशाला उगाच दुसऱ्याच्या वाट्याचं ओरबाडून घेऊन आपण स्वार्थीपणा करायचा आहे. त्यामुळं आता मी ठरवले जास्त विचार नाही करायचा ह्या गोष्टींचा. आणि मोना, तूही जास्त विचार करू नकोस. अगं काही झालेलं नाही आहे खरंच. माणसं ओळखायला या मोनाची नजर नाही चुकायची. तुम्ही काहीतरी लपवताय आणि हेच खरंय. पण मी पण मोना आहे रुपाली ताई. लवकरच सगळं शोधून काढते की नाही बघाच तुम्ही. नमस्कार नमस्कार नमस्कार. या मॅडम, आमच्या कन्याशाळेत तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी खरंच तुमची आभारी आहे. मुलींच्या प्रोत्साहनासाठी तुम्ही हा कार्यक्रम ठेवलाय हे बघूनच मला खूप छान वाटतं. हो मॅडम, या. नमस्कार, मी सदानंद फाळके. तुमच्या या सर्वांचं आजच्या विद्यार्थिनी सबलीकरण या कार्यक्रमासाठी मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे, खरं तर ती मुख्याध्यापकांचीच आहे, पण सूत्रसंचालक म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा असणार आहे. कधी काळ आमचा चुली समोर गेला, त्याच विस्तवाने आम्ही विद्रोह केला. अस्तित्व जगाचे आता उदरात पेलले आहे, ती जुनी रात होती ही नवी पहाट आहे. ज्यांचं व्यक्तिमत्व या चारोळीला साजेस दिसतं, अशा आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या या पुण्यनगरीच्या आणि विद्येचं माहेरघर ज्या शहराला म्हटलं जातं, त्या शहराच्या जिल्हाधिकारी अपर्णा सुरेश माने यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. मी आपल्या सर्वांकडून आपल्या मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपल्या प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. मी गोंजारी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या विषयावर बोलावे. नमस्कार. आज या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून अपर्णा माने मॅडमचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद होत आहे. कलेक्टर मॅडम यांचा संघर्ष सांगायला गेलं तर त्यांनी एका ग्रामीण भागात राहून त्या ठिकाणी अभ्यास करून स्वबळावर जिल्हाधिकारी हे पद मिळवलं आणि आज त्या या ठिकाणी शासन सेवेत रुजू आहेत. मला आशा आहे
की आपले पुणे शहर अपर्णा मॅडमच्या मदतीने नक्कीच प्रगतीचे मनोरे उभे करेल. मला माहीत आहे की आपण सगळेच अपर्णा मॅडमच्या मार्गदर्शनासाठी थांबलेले आहोत. मी जास्त न बोलता त्यांना व्यासपीठावर सर्व मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतो. प्लीज मॅडम या. नमस्कार. सगळ्यात आधी माझं संक्षिप्त पण पुरेसा असा परिचय करून दिल्याबद्दल गोंजारी सरांचे मनपूर्वक आभार. आणि मला खरंच इथे येऊन खूप छान वाटतंय. सगळ्यात आधी माझ्या मनात हा विचार आला की तुमच्या सगळ्यांकडे बघून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यापेक्षा काय वेगळे असतील बरं. खरंच या निमित्ताने का होईना क्रांतिज्योती सावित्रीबाई यांना मनापासून अभिवादन. बरं, आज मी इथे प्रमुख पाहुणी म्हणून जरी आले असेल तरी मी तुमच्या पुढे भाषण करणार नाही. मी आज तुमची मोठी बहीण म्हणून आणि तुमची मैत्रीण म्हणून तुमच्याशी गप्पा मारणार आहे. बरं, मला सांगा तुम्ही सगळेजणी कशा आहात? अरे वा, तुम्हाला असा आनंदात आणि शिक्षण घेताना बघूनच मला खूप छान वाटतंय. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल ना, आपल्या महाराष्ट्रात असे कित्येक ठिकाण आहेत जिथे अजूनही स्त्रियांना शिक्षण मिळत नाही. बरं, मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाला काय काय व्हायचंय बरं? मॅडम मी डॉक्टर बनणार. अरे वा, डॉक्टर. तू ग? मॅडम मी शिक्षिका होणार. मॅडम मी पायलट बनणार आहे. अरे वा, पायलट. मॅडम मी आर्मी जॉईन करणार आहे. अरे वा, तुमची स्वप्न पण किती मोठी आहेत. तुमची स्वप्न ऐकूनच मला भारी वाटतंय. पण मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणाला असं नाही वाटत की आपण समाज सुधारक व्हावं? म्हणजे मॅडम? म्हणजे आता तुम्ही जी स्वप्न सांगितली ती खूपच छान आहे. तुमचं स्वप्न काय, तुम्ही मोठं व्हावं, तुम्ही खूप पैसे कमवावे. पण यासोबतच आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो, असं नाही वाटत तुम्हाला? मॅडम आम्ही आमची स्वप्न पूर्ण करून देशाची सेवा करणार आहोत ना. अगदी बरोबर आहे. पण तळागाळातल्या माणसांना सुद्धा आपली गरज असेल ना. मग आपण आपलं काम करता करता समाजसेवा करणंही तितकंच गरजेचं आहे. हो, पण ही समाजसेवा कशी करायची मॅडम? अन्यायाच्या विरोधात वाचा फोडू. बस. आज आपल्या देशात कशाला आपल्या शहरात कित्येक महिलांवर अत्याचार होत आहे. आणि जर हे सगळं थांबवायचं असेल तर आपणच एकमेकींची मदत केली पाहिजे ना. तुम्हाला पटतंय का सगळ्यांना? हो मॅडम. मग आपणच जर असे हात टेकले तर आपल्याला सक्षम बनवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना किती वाईट वाटेल सांगा बरं. आपल्या आई वडिलांना आपला खूप अभिमान वाटेल. यासाठी आपण काय करू शकतो ना, ही जिद्द उरी बाळगून मग पुढे चालायला लागतो. अहो, शिवबांना घडवणाऱ्या जिजाऊ साहेबांचा आदर्श डोळ्यापुढे घ्या. आपल्या समाजात आपण काय बदल घडवू शकतो ना याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःसाठी उभं राहायला शिका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल ना, त्या दिवशी कोणाचीच हिंमत नसेल तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची. मग सांगा मला, सगळेजणी स्वतःसाठी उभं राहणार ना? हो मॅडम. बदल घडतो, फक्त तो बदल घडवून आणणारा पाहिजे. तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. त्यांची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत की माझ्या मुलाने, माझ्या मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणूनच तर त्यांनी तुम्हाला या शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवलंय ना. आणि हे कायम लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. मग तुमच्यावर अत्याचार करणारे हे कोण? तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या अंगाला हात लावणारे हे कोण? आणि जर असं होत असेल ना, तर स्वतःमधली दुर्गा जागी करून त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम फक्त तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही. मी जाता जाता मला घडवणाऱ्या प्रत्येकाला आठवून मी फक्त एकच सांगेन तुम्हाला, तुमच्या इच्छाशक्ती पुढे जिंकेल असं आव्हान या जगात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे म्हणून लाभलात, हे आमचं भाग्य. आपण इथे येऊन फक्त भाषणच केलं नाही, तर आमच्या विद्यार्थिनींच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली आहे. देश महासत्ता होण्यासाठी स्त्री सबलीकरण किती गरजेचं आहे हे तुम्ही आम्हाला दाखवून दिलं, त्याबद्दल आभार. यासोबत हा कार्यक्रम इथेच संपला हे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मॅडम ही आपली स्टाफ रूम, स्टाफची ओळख करून देतो. ह्या दिंडेकर मॅडम आणि हे फाळके सर. नमस्कार सर. तुम्ही कन्या शाळेत ज्ञानदानाचं काम करताय. खरंच खूप मोठी आणि खूप चांगली गोष्ट आहे. मुलींना कसलीही गरज असली तरी मला नक्की सांगा. मॅडम अहो, आपल्या शाळेला या मुलींनीच मोठं केलंय. मागच्या वर्षी आपल्या शाळेचं नाव कबड्डी आणि खो खो सारख्या खेळात राज्यस्तरीय पातळीवर पोहोचून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस मिळवलंय. अरे वा. या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून नेतृत्व करताना मला खूप अभिमान वाटतोय. हे बघा मॅडम, ह्या सगळ्या ट्रॉफीज आपल्याच विद्यार्थिनींनी आणलेल्या आहेत. पुण्यातील या भागातील स्कॉलरशिप मिळवणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनी आपल्याच शाळेतून आहेत. अरे वा. म्हणजे आपल्या शाळेतल्या मुली फक्त खेळात नाही तर अभ्यासातही पुढे आहेत की. अहो एवढंच नाही मॅडम, सांस्कृतिक उपक्रमात देखील आपल्या इथून कित्येक विद्यार्थिनी पुढे गेल्यात. नृत्य, नाट्य अशा कलांसाठी आपण त्यांना नेहमीच प्रोत्साहित करत असतो. खूप छान. पण गुंजारी सर, एक सांगू का, तुम्ही ही शाळा ना अगदी स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे सांभाळताय. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आभारी आहे मॅडम. मॅडम, शाळेतील मुली कशा स्वावलंबी होतील याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर आहे. संस्थेच्या पुण्यामध्ये खूप शाळा आहेत, पण आपली शाळा त्या सर्व शाळांमध्ये अग्रगण्य असते. मला हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटलं. बरं, मला अजून एक विचारायचं होतं. आपल्या शाळेतल्या मुलींना कसली अडचण आहे का? म्हणजे सॉरी, मी अगदी थेट असा प्रश्न विचारतेय, पण कन्या शाळा म्हटलं की मुलींची काळजी घेणं आलंच ना. मॅडम असं काही नाहीये. आपल्या विद्यार्थिनींना उत्तम सुविधा कशा मिळतील याकडे आम्ही काटेकोरपणे लक्ष देत असतो. आणि तसं काही वाटलं तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. मला अजून एक सुचवायचं होतं. प्रत्येक मुलीला सेल्फ डिफेन्स आलंच पाहिजे. म्हणजे स्वतःचा बचाव स्वतः कसा करावा याचं मार्गदर्शन जर त्यांना मिळालं ना तर बरं होईल. त्यासाठी एखादा कार्यक्रम ठेवा शाळेत. अगदी मॅडम. मला शाळेला भेट देऊन खरंच खूप छान वाटलं. अगदी मला माझ्या शाळेची आठवण झाली. धन्यवाद मॅडम. मॅडम, आपल्याला पुढील मीटिंगसाठी उशीर होतोय, निघावं लागेल. हो, माझ्याकडे आता जरा वेळ कमी आहे, पण मला शाळेत येऊन खरंच खूप छान वाटलं. चला, मी सगळ्यांचा निरोप घेते. मॅडम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्या शाळेसाठी दिला त्याबद्दल मनापासून आभार. अहो नाही, या सगळ्या मुली आपल्या देशाचं भविष्य आहे आणि त्यांच्यासाठी मी कायम बांधील. बरं चला, येऊ का? जरा घाईत आहे. काय तोंडे, येस मॅडम. मीटिंगला आपण वेळेत पोहोचू ना? हो मॅडम, आता निघालो तर वेळेतच पोहोचू. बरं, ह्याही मीटिंग झाली की त्या कालच्या फाईल्स आपल्याला अपर्णा मॅडम, हॅलो, काय नाव आहे तुझं? मी दिव्या. बर, का हाक मारलीस तुम्हाला? मॅडम, आपल्याला मीटिंगला जायला उशीर होतो. काय तुमचे एकच मिनिट हा. तू कितवीत आहेस दिव्या? मी 7वीत आहे. बर, शाळा मीटिंग काय तुमचे 1-2 मिनिटं होल्ड करायला सांगा ना त्यांना. ओके. तुला शाळा आवडते? हो, खूप आवडते. बर. अगं, मग मला आता हाक मारलीस आणि तू काहीच बोलत नाहीयेस. काय झालं, बोल ना. तुला काही सांगायचंय का? दिव्या, हे बघ बाळा, मी कलेक्टर आहे. तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतेस. हे बघ, तुला कोणी काहीच करणार नाही. तू अगदी बिनधास्त मला सांग. तुला काही अडचण आहे का? मॅडम, आमचे एक सर आहेत. ते आम्हाला मॅथ शिकवतात. हां. ते खूप मारतात आणि काय? कुठेही हात लावून. हे बघ दिव्या, काय ते मला स्पष्ट सांग.
गोंधारी सर, तुमचा सगळा स्टाफ बाहेर आहे? हो मॅडम, सगळे इथेच आहेत. दिव्या, मला सांग कोण आहे यातलं? मॅडम, हे नेमकं काय चाललंय? गोंजारी सर, तुमच्या शाळेतल्या एका शिक्षकाने या मुलीचं शोषण केलं. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? या शाळेत आधी कधीच अशी तक्रार आली नाही. नाही आली नसेलही, पण आता या मुलीकडे बघा ना. तिच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का ती खोटं बोलत असेल? अहो मॅडम, पण ही गोष्ट कुणाच्या तरी लक्षात यायला हवी होती ना. गोंजारे सर, तुम्हाला असं वाटतंय का की चोरांनी स्वतःहून येऊन सांगायचं की मी चोरी केली आहे म्हणून? नाही, तुम्हाला जर अशी अपेक्षा असेल ना तर तो चोर तुम्हाला कधीच सापडणार नाहीये. आज तो नराधम सापडायलाच हवा. मला सांग कोण आहे? हे बघ दिव्या, मी तुझ्या सोबत आहे. मला सांग कोण आहे तो? ए पोरी, अगं वेळीस का तू? काही कसं बोलतेस? मी तुला काय केलंय? अहो गोंजारी सर, तुम्ही मला चांगलं ओळखता ना, मी असं करेन का? दिव्या, हेच तुझे गणिताचे शिक्षक आहेत? हो. यांनीच तुला त्रास दिलाय? हो. मॅडम, हे सर बरेच दिवस सर्व्हिस मध्ये आहेत. हो. अच्छा, मग हे तर मुलींना सतत त्रास देत आले असतील. अहो काय म्हणता मॅडम? ही मुलगी लहान आहे, तिच्यावर काय विश्वास ठेवता तुम्ही? खबरदार, तोंडातून एक शब्द काढला तर. लाज नाही वाटत लहान मुलींना त्रास देताना? मॅडम, ही माझी मानहानी होते. मी पुन्हा सांगतो, ही मुलगी खोटं बोलते. हो का? नाही, आता काय खरं काय खोटं ते लवकरात लवकर कळेल. आज काय ना, तो सोक्ष लावूनच मी इथून जाणार. गायतोंडे, माझ्या आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. हे प्रकरण आज निकालात निघायलाच हवं. पण मॅडम, तुम्ही नक्की काय करणार? काही करण्या अगोदर आपल्याला आधी पोलिसात तक्रार नोंदवावी लागेल. नाही, ते करूच गायतोंडे, पण आधी या माणसाने जी चूक केली आहे ना त्याची त्याला भरपाई द्यावीच लागेल. खूप मोठा गुन्हा केलाय आणि आज जर मी इथून अशीच निघून गेले तर या मुलीचा आत्मविश्वास ढासळेल. आणि मी स्वतःला काय उत्तर देऊ? मी असं अजिबात करणार नाही. आज मी या मुलीला न्याय मिळवून देणारच. म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही? कळेल ना, थोड्याच वेळात कळेल तुम्हाला. काय तोंडे, शिपायाला सांगून सगळ्या मुली बाहेर बोल. येस. फाळके सर, तुम्ही असं काहीही केलं असेल तर आत्ताच कबूल करा. बिलकुल नाही. या मॅडम उगाच कांगावा करत आहेत. नाही नाही, मी कांगावा करत असेल कदाचित, पण या सगळ्या मुली तर खोटं बोलणार नाहीत ना. कसं आहे, तोंडाला रक्त लागलेला लांडगा रोज वेगवेगळ्या शेळ्यांची शिकार करत असतो. मला 100% खात्री आहे, या माणसाने फक्त या एका मुलीला नाही तर बऱ्याच मुलींना त्रास दिलेला असेल. मला सांगा, तुमच्यापैकी किती मुलींना या माणसाने त्रास दिलाय? बरं ठीक आहे. दिव्या, तुझ्या मैत्रिणी असतीलच ना? हो, तिकडे. तुमची ही मैत्रीण दिव्या अशी शांत असते? नाही मॅडम, ती मागच्या आठवड्यापासूनच अशी वागायला लागली. आधी तर ती खूप छान खेळायची, बोलायची. मग तिने तुम्हाला कधी काही सांगितलं नाही? तुम्ही सगळेजणी असं शांत राहिले तर कसं होईल? तुम्ही असं शांत राहताय ना, म्हणून दवाखान्यापासून ते शैक्षणिक ठिकाणापर्यंत कुठलीही मुलगी सुरक्षित नाहीये. अशा कित्येक मुली आहेत ज्यांना रोज त्रास होतो पण त्या बोलतच नाही. तुम्ही का घाबरताय बोलायला? हे तुम्ही असं शांत राहता ना, म्हणून या अशा माणसांना प्रोत्साहन मिळतंय, लक्षात असू द्या. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्याय करणाऱ्यापेक्षा तो अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. तुम्ही जर सगळ्याजणी एकत्र आलात ना तर कोणाची टाप नाहीये तुमच्या अंगाला हात लावण्याची.
तुम्ही का शांत आहे? बोला ना काहीतरी. तुम्हाला कोणाला त्रास झालाय का याआधी? मला सांगा, प्लीज सांगा, बोला काहीतरी.